हाय दोस्तांनो, मी विराज आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की एक कोल्ड स्टोरेज चालू करायला किती भांडवल लागते आणि त्याचं वर्किंग कसं होते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सो आपल्या व्ह्युअर्सना शॉर्टमध्ये तुझी थोडीशी इन्फो आणि इंट्रो सांग. माझं नाव सिद्धांत चौगुले. माझं एज्युकेशन BE प्रोडक्शन झाले. त्यानंतर मी ऑपरेशन्समध्ये MBA केलेलं आहे. बिझनेसबद्दल आयडिया सांगायचं तर ॲक्च्युली फॅमिली बॅकग्राऊंडच माझं बेदाण्याच्या संदर्भात होतं पहिल्यापासून. कारण आमची घरची शेती आहे. आम्ही द्राक्ष उत्पादन करतो. मग त्याचं वाळून मनुके किंवा मी बेदाणे म्हणू शकतो ते आपण तयार करतो. आमचं पूर्वीचं एक जुनं 25 वर्षापूर्वीचं कोल्ड स्टोरेज आहे. मग तिथं मी काही दिवस प्रॅक्टिस केलं. प्रॅक्टिस केल्यावर मला त्यात आवड निर्माण झालं. असं वाटायला लागलं की आपलं एक स्वतःचं एक कोल्ड स्टोरेज असावं. कारण तिथे काय झालेलं, तिथे पार्टनर्स होते भरपूर, 5 ते 6 जण पार्टनर्स होते. मग ते पार्टनर जास्त असल्यामुळे तिथं आपलं डिसिजन मेकिंग आपल्या मनासारखं काय कामकाज करता येत नव्हतं. आपल्या भागात कोल्ड स्टोरेजला खूप डिमांड आहे. जे काही बेदाण उत्पादन होते ते सगळे शेतकरी कोल्ड स्टोरेजमध्ये आणून साठवणूक करतात. त्यानंतर 4 महिने मी तिथं प्रॅक्टिस केल्यानंतर निर्णय घेतला की एक प्लॉट विकत घ्यायचा. मग साईड बाय साईड आमचे वडिलांचे आत्तेभाऊ जे माझे पार्टनर आहेत, मग त्यांनाही जवळपास 18 वर्षाचा या फील्डमध्ये एक्सपिरियन्स होताच. मलाही थोडंफार इन्व्हेस्टमेंटला हेवी जात होतं. त्यामुळे म्हटलं एक पार्टनर आपले घरातलेच व्यक्तीच होतात, त्या हिशोबाने मी त्यांना पार्टनरशिपमध्ये म्हणजे दोघं जण मिळून आम्ही चालू केलो. सुरुवातीला 1 वर्ष फक्त आम्ही कोल्ड स्टोरेज रेंटल बेसिसवरती, म्हणजे आमचं त्यावेळेस ट्रेडिंग काही नव्हतं. आता समजा मी शेतकरी आहे, मी बेदाणे घेऊन आलो, मग कशी प्रोसेस होती पुढे? तुम्ही समजा तुमचे 100 बॉक्स घेऊन आला, तुम्ही आमच्या इथं माल ठेवता. माल ठेवल्यापासून आम्ही पर मंथली बेसिसवरती त्याचं रेंट आकारणी करतो. रेंट आकारणी जसं मंथ चेंज होईल तसं रेंट ते वाढत जातं. मग ते आमचं इन्कम सोर्स झालं. शेतकऱ्याला ज्यावेळी त्याला विकायचं असते किंवा ज्यावेळी रेट चांगले वाढतात बाजारात, त्यावेळी तो शेतकरी सौद्यात विकू शकतो. 2-3 ऑप्शन आहेत. एकतर सौद्यात विकू शकतो किंवा इथेही प्रायव्हेटमध्ये तो ज्यावेळी माल विकतो, समजा तुम्हाला आज तुमच्या भावास 150 रुपये हे तुम्हाला योग्य रेट वाटला, मला ज्यावेळी रेट योग्य वाटतो त्यावेळी तुम्ही डन करता. आमच्याकडनं तुम्ही त्याचं चिठ्ठी किंवा रिसिप्ट घेऊन जाता की असंच आमच्याकडे सदरी माल विकलेला आहे. हे माल विकल्यानंतर आम्ही साधारण शेतकऱ्याला 35 ते 40 दिवसात पेमेंट त्याला पोच करतो. म्हणजे माल विकल्यावरती त्यावेळेस त्याचा तो कोल्ड ड्रिंक स्टॉक होऊन जातो. म्हणजे शेतकऱ्याचा जेवढा लवकर बेदाणा जाईल तेवढं चांगलं आहे. त्याच्यासाठी चांगलं म्हणण्यापेक्षा कसं, बाजारमध्ये रेट चांगले असले त्यावेळी शेतकरी विकतो किंवा शेतकरी अडचणीत असला तर तो माल आल्याला सेम डे विकू शकतो. समजा आज 1 एप्रिल आहे, आज तुमचा माल आलाय आमच्याकडे, तुम्हाला विकायची स्टोर करायची कॅपॅसिटी नसेल किंवा त्याला बँकेचं टर्नओव्हर करायचं, 100 अडचणी असतात आणि वर्षाला ते अडचणी आहेतच आणि ते असंच चालूच राहणार. त्यामुळे भरपूर असे शेतकरी आहेत की माल आल्याला लगेच विकून टाकतात. मग पर बॉक्स तुमचं कोल्ड चार्जेस किती आहेत? पर केजीला 75 पैसे मंथली. मग हा तुमचा रेट झाला. हा मार्केटमध्ये काय रेट चालू आहे? सांगली तासगाव कोल्ड स्टोरेज असोसिएशन. कोल्ड स्टोरेज असोसिएशन हे फक्त कोल्ड स्टोरेजसाठी आहे आणि जे सांगली तासगाव मर्चंट असोसिएशन आहे ते ट्रेडिंगसाठी आहे, म्हणजे आडतीसाठी. असोसिएशननं काय केलंय, एक स्ट्रक्चर करून दिलंय, चार्ट करून दिलेला आहे. त्या हिशोबानं सगळीकडे सेम रेट फॉलो होतात. प्रत्येकानं फॉलो करायचं. म्हणजे ह्यात कॉम्पिटिशन काही नाही आहे तुम्हाला? नाही. म्हणजे हा बाबा हा कमी न द्यायला लागला, ह्याच्याकडे जाऊया. कसं होतं ह्या केसमध्ये, जर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात माल असेल क्विंटलमध्ये आणि समजा त्यानं 1-2 वर्ष झालं माल ठेवलेला आहे, तुमचं रिलेशन चांगलं आहे, त्या केसमध्ये आपण ऍडजस्ट करतो. तेवढं रिलेशन मेंटेन ठेवायला लागतं. मग आता ह्या बिझनेस चालू करायला इनिशियल तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागली? इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगायचं झालं तर किती कॅपॅसिटी तुम्ही स्टोरेज बांधणार आहे त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट ठरतं. म्हणजे एखादा समजा जस्ट एक पास आउट झालेला मुलगा आहे, त्याला इंटरेस्ट आहे ह्यामध्ये, मग त्याला किती पैसे लागतील एक कोल्ड स्टोरेज सेटअप चालू करायला? किती कॅपॅसिटीचं स्टोरेज बांधणार आहे त्यावरती किती मेट्रिक टन. आमच्या केसमध्ये सांगायचं तर आमचं कोल्ड स्टोरेज जवळपास 1500 मेट्रिक टन आहे. आम्ही कोल्ड स्टोरेज चालू केलो 2018 साली. त्यावेळी आम्हाला साधारण म्हणजे लँडचं जवळपास 1.25 CR म्हणजे ₹1.25 कोटी जमिनीचे जवळपास आपला 25 गुंठे प्लॉट साईज आहे. आणि बिल्डिंग आणि मशिनरी साधारण 3.25 CR. सेटअप सगळा एकदमच केला का कसं नंतर वाढवत गेला?
नाही, हे एका वेळेसच पूर्ण सगळं सेटअप सगळं एकदमच बांधलं, म्हणजे टप्प्याटप्प्यानं काय केलं. जवळपास 9-1 महिने लागले. कन्स्ट्रक्शन पफ पॅनल मध्ये कूलिंग जे चेंबर आहे मध्ये आणि फ्रंट पोर्शन आपण नंतर बघायला जाऊ. टूर घेऊया आपण. पुढचा बाजू जो आहे तो आरसीसी मध्ये. मग ह्याची कशी म्हणजे जुळणा कशी लावली? जुळणा घरातून थोडंफार सपोर्ट होतं. 25% आम्ही स्वतः फंड्स लावले. त्यानंतर बँकेकडून आम्ही जवळपास 75% लोन सगळे लोन केले. लोनची प्रोसेस कशी आहे? बँकची सपोर्ट करते का तुम्हाला म्हणजे ह्या बिझनेसला पर्टिक्युलर? म्हणजे स्पेशल सबसिडी वगैरे काय आहे का सरकारकडून? स्टार्टिंगला कुठलीही बँक तुम्हाला डायरेक्ट असं सपोर्ट करणार नाही. त्यांनी सगळं तुमचं सिबिल स्कोअर चेक करणार, तुमचं बॅलन्स शीट बघणार, आकडे किती तुमचे स्ट्रॉंग आहेत हे पहिले बघणार. मग नंतर तुम्हाला ते पुढं लोन द्यायचं की नाही हे त्यांनी ठरवणार. आम्ही सुरुवातीला 4-1 बँकेला आम्ही प्रपोजल दिलेलं. मग लकीली आमचं राजाराम बापूला आम्ही दिलेलंच होतं ऑलरेडी. मग तिथं सँक्शन झालं. आम्ही तिथंच पुढे कंटिन्यू केलं. टर्म लोन तिथंच आमचं सगळं प्रोसेस. राजाराम बापू बँक एकदम चांगले, तिथे एकदम आम्हाला चांगली सुविधा दिल्या. सबसिडीबद्दल माहिती सांगायचं झालं तर शासनाचे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही गव्हर्नमेंटची वेगवेगळी सबसिडी. आपण बेटर वे आपण सीए कडे कन्सल्ट करायला पाहिजे की कुठली सबसिडी आपल्याला सुटेबल आहे किंवा कुठली आपल्याला मिळणार आहे. स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची नॅशनल ऑफ हॉर्टिकल्चर बोर्ड त्या थ्रू आपल्याला सबसिडी भेटलेली आहे. आणि स्टेट गव्हर्नमेंटचं उद्योग भवन कडून स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्या थ्रू आपल्याला सबसिडी भेटलेली आहे. त्यामुळे सबसिडीचा पण आपल्याला फार उपयोग झालेला आहे, जेणेकरून आपलं जो टर्म लोनचा टेन्युअर होता ते लवकर आपल्याला कव्हर करता आला. ही सगळी माहिती आपण पहिला जाऊन घेतली पाहिजे, मग त्यानंतर आपण डेव्हलप केलं पाहिजे. मग आता तुम्ही 75% जे लोन घेतलं होतं त्यातलं किती क्लिअर झाले इतक्या वर्षात? 2018 चालू केलं आम्ही. 5-1 वर्षात, 4.5 वर्षात आमचं पूर्ण टर्म लोन नील झाला. असाच बिझनेस वाढत राहू दे. थँक्यू. आत्ताच्या तरुण पिढीला ह्यातलं महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल आस्पेक्ट माझ्या हिशोबाने आहे. कारण प्रोडक्शन किंवा मार्केटिंग आपल्याला त्या अंडर आपल्याला माणसं लावून आपल्याला काम करून घेता येईल. तर फायनान्शियल आस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे की जिथं आपल्याला स्वतःला लक्ष द्यायला पाहिजे. किती येणं देणं बाकी आहे, शिल्लक आहे, आपलं स्टॉक किती मेंटेन आहे, आपलं मंथली व्याजाचे हप्ते किती चालले, आपल्याला बॅलन्स शीट आपल्याला वाचता आलं पाहिजे. ते फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे फायनान्शियल बघणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि मार्केटिंगसाठी काय काय करताय मग तुम्ही? मार्केटिंग असं वेगळं असं काय नाही. आम्ही ऑफ सीझनला हार्वेस्टिंग चालू व्हायच्या आधी 1.5 महिने आम्ही तिथे शेतकऱ्यांना जाऊन व्हिजिट करतो. प्रत्येकाच्या शेतात जाऊन व्हिजिट करतो. जे आपले संपर्कातले आहेत किंवा त्यांचे कोण रिलेटिव्ह आहेत, पूर्वीचे आपले जे ओल्ड कस्टमर आहेत त्यांच्या इथे जाऊन भेटतो. मग आता शेतकऱ्याला समजा पीक लावायची कॅपॅसिटी नसली, मग त्यांना पण तुम्ही मदत करता का तशी? त्यांना पण आपण फंडिंग करतो. शेतकऱ्यांना करता का? शेतकऱ्यांना फंडिंग करतो. ही पण एक चांगली गोष्ट. मग त्यांनी डायरेक्ट तुम्हाला माल सप्लाय करतात. सो शेतकरी लोक जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्यांचा नंबर मिळेल. काही तुम्हाला अडचण असेल तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकताय. एक ॲव्हरेज किती महिने शेतकरी त्याचा बेदाणा ठेवतोय? ॲव्हरेज 12 महिन्यातलं एक ॲव्हरेज काढायला गेलं तर 6 महिनेच, उरलेले 6 महिने एकदम माल कमी होऊन जातं. जवळपास 25% माल राहतं शेवटला. गणपती, दिवाळी किंवा क्रिसमसच्या वेळेस जो शेवटपर्यंत होतात ती शेतकरी कसे असतात की ज्यांचं अदर इन्कम सोर्स असेल, शिक्षक लोक असतात किंवा बिझनेसमॅन असतात, जेव्हा रेट टॉप जाईल तेव्हाच त्यावेळी त्यांनी ज्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे थोडक्यात त्यावेळी त्यांनी माल बाहेर विक्रीला काढतात. आणि रेटचे रेंज कशी असते? म्हणजे कुठल्या महिन्यात स्वस्त असतो, कुठल्या महिन्यात महाग असतो? फेस्टिवल सीझनला वर्षाला रेट्स पीकमध्ये असतात. गणपतीपासून हळूहळू रेट वाढायला चालू होतात. ते दिवाळीला येऊन एकदम नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत हायस्ट पोझिशनला येऊन रेट थांबतो. आणि खाली कधी मग एप्रिल मे जून 3 महिन्यात रेट थोडे डाऊन असतात. मग ह्या रेट कमी असलेल्या वेळेत तुम्ही तुमची खरेदी करून ठेवत असाल स्टॉकमध्ये? आमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं आम्ही त्या हिशोबाने होल्ड करून ठेवू. यात कसं होते, अमाऊंट्स फार मोठे होतात. तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट जास्त पडत. कारण बेदाणा 1 किलो आजच्या भावाप्रमाणे पाहायला गेलं ॲव्हरेज रेट 250 रुपये. 250 रुपये जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं 1 टनाचं किती झालं ते 2.5 लाख रुपये. मग यात काय होतं, नुसतं आकडे मोठे होत जातात. तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त अडकत. बँकेचं व्याज चालू असते. हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन घरी धरलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते लवकर त्यातून बाहेर पडलं पण पाहिजे. ते माल पटकन विकला गेला पाहिजे, टाइम मध्ये विकला गेला पाहिजे. आणि ह्या बिझनेसमध्ये कसं आहे,
100% सगळं क्रेडिट बेसिसवर धंदा चालतो. क्रेडिट आज मी माल विकला तुम्हाला, तर तुम्ही आम्हाला देताय पैसे जवळपास 45 ते 50 दिवसांनी पैसे आम्हाला भेटतात. खूपच टाइम स्पॅन आहे. हा, आणि शेतकऱ्याला द्यावं लागतं एक साधारण 35 दिवसात शेतकऱ्यांना पट्टी पेमेंट करावं लागतो. मग ते एक मोठं लोन पहिला केलं, त्यानंतर मग छोटे परत काय लोन करायला लागले का? वर्किंग कॅपिटल तर आमच्या बिझनेसमध्ये लागतोच. ट्रेडिंगचं काम करायचं आहे ना, लोन चालूच असतात. सीसी करावा लागतो. सीसी शिवाय आम्ही म्हणजे हे कॅल्क्युलेशनच बसत नाही. आता रिसेंटली आम्ही ऑक्टोबर महिन्यात रूफटॉप सोलर बसवलेला आहे. जे आमचं वार्षिक 10 लाख रुपये लाईट बिल येत होतं, ते आम्ही आमच्या कॅपॅसिटी हिशोबानं सँक्शन लोड 100 kV आहे, त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट करायला गेलं की 80 किलोवॅट आम्ही रूफटॉप सोलर इन्स्टॉल केलेलं आहे. जेणेकरून आमचं येणारं भविष्यातलं बिल आहे ते जवळपास 0च्या आसपासच येत आहे. एकदम पीक सीझनला ते थोडंफार लाईट बिल येईल, तर तिथून पुढे जून पासून ते झिरोच येणार. त्यामुळे आमचं काय झालं, 10 लाख रुपये जे इयरली आमचं लाईट बिल येत होतं ते आता एक सेव्हिंग होत आहे असं गृहीत धरू शकतो. पैसे तुम्ही पुढे अजून ते आपण पुढे आपण स्टॉक करण्यासाठी वापरू शकतो, किंवा इन शॉर्ट ते आपलं काही इन्कमच झालं. 10 लाख रुपये आपण सेव्हिंग केलंय. खरं इनिशियल इन्व्हेस्टमेंट हाय आहे, त्यासाठी तुम्हाला ब्रेक वन यायला ते साधारण 4-1 वर्ष लागतील. 4 वर्षात ब्रेक इव्हन येते? हो, 4 वर्षानंतर जे काही लाईट बिल येईल ते आपल्याला फ्री होईल. टोटल एम्प्लॉईज किती आहेत तुमच्या कंपनीत? टोटल एम्प्लॉईज 10 आहेत. अकाउंटंट, कॉम्प्युटर ऑपरेटर, त्यानंतर डॉगचा मेळ घेणार, त्याला आपण मराठीमध्ये दिवाण जे म्हणतो, लोडर अनलोडर 4 आहेत आणि वॉचमॅन एकटा. मग माल रोज ये जा करतो का तसं काही नसते? यायचं माल इन्व्हर्ट व्हायचं सीझन आहे, ते फेब एंडला चालू होतं, ते मे स्टार्टिंग पर्यंत माल येतं. फेब ते मे माल शेतकऱ्यांचं प्युअर जे शेतकरी माल आहे त्यांचं. मग काही व्यापारी लोक पण असतात जे ठेवतात, मग त्यांचं काही ये जा चालू असते. त्यांना जसं पुढे डिमांड आहे, सप्लाय आहे, त्या हिशोबाने त्यांनी आणतात, ठेवतात. फायनान्शियल टर्म्समध्ये डेटर्स लिस्ट म्हणजे जे आपल्याला पेमेंट यायचं आहे त्यावरती पण आपण फार फोकस केलं पाहिजे. कारण आपलं जो बिझनेस आहे बेदाण्याचा ट्रेडिंगचा बिझनेस हा प्युअरली क्रेडिट बेसिसवर आहे. त्यामुळे डेटर्स लिस्ट 40-50 दिवस म्हटलं की ते खूप अमाऊंट यूज होत जातं. त्यामुळे वसुलीला टाइमली पेमेंट आलं पाहिजे. कसं करता वसुली आपण माणूस ठेवलेला आहे आणि आम्ही स्वतः पेमेंट ड्यू झालं की स्वतः आम्ही जो परचेसर आहे, ट्रेडर आहे, आमच्याकडनं जो कोण खरेदी केला तर आम्ही स्वतः कॉलबॅक करतो. बेसिकली ट्रेडिंगचा पार्ट, पैसे जर वेळेवर आले तर तुम्हाला काही 2 रुपये शिल्लक राहणार आहे. कारण आता आम्हाला कमिशन मिळणार आहे 2.5%, शेतकऱ्याला द्यायचं आहे 35 दिवसात, आणि जर समजा पूर्ण पैसेच आले 60 दिवसात तर आम्हाला ते 2.5% मध्ये काहीच पैसे शिल्लक राहत नाही. पण इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही याची सांगड घातली आहे. आता ते रुटीन बसलेलं आहे, त्यामुळं फार असं डिले पण होत नाही. खरं सीझन मध्ये काही जरी म्हटलं ते 2-1 महिने ते अडचणीचं होऊन बसतं. तुमच्या शिक्षणाचा ह्या बिझनेसमध्ये काय वापर झाला? अरे बाबा, अवघड प्रश्न विचारला. तसं जर सांगायचं झालं तर तसं काय शिक्षणाचं काय म्हणजे हे बेस राहत नाही. प्युअर म्हणजे एक्सपिरियन्स बेसिसवरतीच आपण स्टँड होतो. कारण कसं होतं, बऱ्याच वेळेस आपण शिकतो एक आणि बिझनेस वेगळाच असतो किंवा जॉब वेगळाच असतो बऱ्याच जणांचा. चला आता ऍक्च्युअली आपण कोल्ड स्टोरेज एक्सप्लोर करूया. सो चला तुम्हाला टूर देतो. हा बॉक्स लिफ्ट आहे. हा वरती प्रोसेसिंग युनिट आहे. प्रोसेसिंग युनिटला ह्यातून माल वरती नेण्यासाठी आपण हे अरेंजमेंट प्रोव्हिजन केलेलं आहे. हा डॉकचं पोर्शन आहे, जिथं लोडिंग अनलोडिंग गाडी रिव्हर्स येऊन लागतात, तिथून लोडिंग अनलोडिंग होतं. लेन्स आहेत त्यात, कलर सॉर्टिंगचे लेन्स किंवा सेन्सर, त्यावरती ते कलर सॉर्टिंग होतं. मग हे जेव्हा तुमचा स्टॉक येतो तेव्हाच वापरतात ते फक्त? जे सीझनल काम चालतं त्यावेळेस आम्ही यूज करतो. बरेच जण कंटिन्युअस पण यूज करतात, तर तेवढ्या क्वांटिटीमध्ये काम पाहिजे. हा अँटी चेंबरचा पोर्शन आहे. उन्हाळ्यात ॲक्च्युली अँटी चेंबरचा उपयोग असा होतो की उन्हाळ्यात ज्यावेळी गरम माल आत येतो त्यावेळी अँटी चेंबर लिहून त्याचा जो तापलेला माल असतो थोडासा नॉर्मल टेम्परेचर झाल्यानंतर मग आत कुलिंग चेंबरला आपण शिफ्ट करायचा. कूल डाऊन व्हायला लागतो. नॉर्मल टेम्परेचर यायला तरी 5-6 तास लागतात. 5-6 तास. तेवढा वेळ माल जास्त आला की आपल्याला ते शक्य नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट आतच टाकतो. टोटल किती चेंबर आहे तिथं? 2 आहेत का हे? ग्राउंड फ्लोअरला 2 आहेत. ग्राउंड +3 G+3 आहे. एका साईडला 4 चेंबर आहेत. हा लोडिंग अनलोडिंगचा कन्व्हेअर आहे.
हा. यावरती प्रत्येक हा जो ट्रे दिसतो तुम्हाला प्रत्येक ट्रेवरती एक एक बॉक्स बसतो. एक बॉक्स. मग रिव्हर्स आणि फॉरवर्ड मोशन आहे त्या हिशोबाने आपल्याला हे आता अनलोडिंगसाठी आता लिफ्ट खाली यायला लागल्या. डायरेक्शन चेंज करायचे आपण. हे लोडिंग वरच्या बाजूला वरच्या चेंबरला माल शिफ्ट करायच्या वेळेस एक मिनिट. सेन्सर लाईट. त्यामुळे आम्ही प्रत्येक चेंबरला एक मोशन सेन्सर बसवलेला आहे जेणेकरून लाईट ऑटोमॅटिकली 10 मिनिटानं बंद होऊन जातं. आणि ते शेतकऱ्याचं नाव वगैरे लिहिलं असते ते कसं आहे? आता फॉर एक्झाम्पल आता हे MMM 104 ही 104 बॉक्स क्वांटिटी आहे आणि हे MMM नावाचं इनिशियल आहे. याचं लोकेशन A9 आहे. इकडे आम्ही लोकेशन टाकून ठेवलंय वरच्या बाजूला. सॉफ्टवेअरला तसं लोकेशन वाईज प्रत्येक नावचं प्रत्येक शेतकऱ्याचं नाव फीड असतं, सेव्ह असतं आणि ते त्या हिशोबाने लॉट इन्व्हर्ट केलं जातं. एकाची कॅपॅसिटी किती आहे? एका चेंबरची ह्या चेंबरची बॉक्स क्वांटिटी 10,000 बॉक्स. 3rd फ्लोअरवरती कुलिंग युनिट बसवलेले आहेत. त्याला हाय स्पीड ब्लोअर आहेत. ब्लोअरनं हवा पुढं पुश केलं जातं. पुढच्या पॅनलला ते डिस्ट्रॅक्ट येऊन खालच्या बाजूला साईडनं असं येते. खालच्या बाजूला येतं. खालना असं सगळीकडे सर्क्युलेशन होत राहतं. वरचे बॉक्स सर्वात जास्त गार असतील? नाही तसं काय नसते. कोल्ड एअर इज ऑलवेज हेवी. हॉट एअर वरती जातं, कोल्ड एअर खाली. वरचं गार करणं जास्त महत्वाचं आहे. आता ह्या कोल्ड स्टोरेजची लाईफ किती आहे, म्हणजे किती वर्ष हे फंक्शनल राहू शकते? हे जे पॅनल आहेत ही जी लाईफ त्यांनी आम्हाला 25 वर्ष दिलं. 25 वर्ष. हा बाहेरच्या बाजूचा पत्रा आहे हा 0.5 mm आहे. तसंच सेम आतल्या बाजूचा 0.5 आणि फोम थर्मोकॉल टाईप मध्ये फोम आहे. चारी बाजूनं सगळीकडे पॅनल मध्ये इन्स्टॉलेशन झालं. म्हणजे इंटरलॉकिंग आहे. प्रत्येक पॅनलचं जवळपास 1 मीटर विड्थ आहे. 1 मीटर. आता हे इंटरलॉकिंग झालेलं आहे ते तुम्हाला दिसेल. रिसेंटली 2 वर्षापूर्वी आम्ही सिलिकॉन भरून घेतले. तिथे जे जॉईंट्स आहेत ना हे सगळीकडे आम्ही आतून आणि बाहेरून कुलिंग लॉस होणे म्हणून. कुलिंग लॉस होणे किंवा लिकेजेस काय राहू नयेत. द्राक्ष वर्षातून एकदाच येते. वर्षातून एकदाच पीक येणारी गोष्ट आहे. त्यामुळे शेतकरी माल विकताना पण फार जिकरीनं माल विकतो. एक रुपयाचा शेतकरी विचार करतो आणि ते करायला पण पाहिजे कारण त्यांचं वर्षाचं कष्टाचं फळ आहे ते. आणि बेदाना किती वर्ष राहू शकतो कोल्ड स्टोरेज मध्ये व्यवस्थित? तसं 1-2 वर्ष कोल्ड चेंबर मध्ये राहतं व्यवस्थित. नंतर काय होतं त्यातलं जो त्याचं स्किन आहे स्किन डॅमेज व्हायला चालू होतं. ह्याच्या थ्रूच आपल्याला आतल्या बाजूला कुलिंग भेटतं. जसं घरातलं एसी काम करतं एसीचा आउटलेट असते हे आउटर युनिट एसीचं कॉम्प्रेसर युनिट आणि आतला जो आहे कंडेन्सिंग युनिट. मग याचं मेंटेनन्स वगैरे कसं असते? ज्यावेळी कुलिंग अचीव्ह होत नाही त्यावेळी एक तर गॅस लिकेज झालेला असतो. लिकेज कुठं झालंय ते एक मेजर पोर्शन असतं की ते शोधायला लागतं. ते व्हॅक्युम करून खूप वेळा होतं. मेंटेनन्स तरी 6 महिन्यातनं एकदा तर करून घ्यावं लागतं. मग हे कुलिंगची कंपनी कुठली आहे? म्हणजे आपण कसं व्हर्लपूल हे बाकीचे आपण ऐकलो LG हे इंडस्ट्रियल कॉम्प्रेसर रिनॅकचं प्रोडक्शन आहे. रिनॅक म्हणून कंपनी आहे. बेंगलोर बेस्ड कंपनी आहे. कमर्शियल कुलिंग किंवा इंडस्ट्रियल कुलिंग मध्ये भरपूर कंपनी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त बिट्झर म्हणून कंपनी आहे जर्मनी बेस्ड आहे. त्यानंतर स्टार कूलर्स आहेत. मग ही घेण्याचं रिझन काय आहे पर्टिक्युलर? आम्ही पफ पॅनल आणि कुलिंग युनिट दोन्ही एकाच कंपनीचे होते. त्यामुळे इन्स्टॉलेशनला एकच कंपनी देत होती. एकाच कंपनीचा आम्ही त्यावेळी बसून घेतला. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटलाय आणि आवडलाय. सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.